नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही नवीन अपडेट आली आहे ती पाहणार आहोत। आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच आपण त्याला सेतू सुविधा केंद्र म्हणतो। हे सेतू सुविधा केंद्र सुरू करून तुम्ही लोकांचे दाखले असतील, सर्टिफिकेट असतील हे काढून देऊ शकता आणि त्यातून पैसे कमवू शकता, आपला व्यवसाय सुरू करू शकता। आता मोफत आहे हे केंद्र, तुम्ही मोफत टाकू शकता, फक्त तुम्हाला अर्ज करावा लागतो। आता सोलापूर जिल्ह्याचे जे अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण हे अर्ज भरण्यासाठी काय काय अटी आहेत आणि काय काय शर्ती आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, पाहू शकता सोलापूर जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राबाबतच्या जाहीरनाम्याच्या अटी व शर्ती। माहे जुलै 2024 रुपये। पहिली अट आहे ₹10 कोर्ट फीस स्टॅम्पसह इकडील कार्यालयाकडील विहित नमुन्यातील अर्ज ग्राह्य धरण्यात येईल। दुसरी अट आहे अर्ज स्वच्छ व सुंदर हस्ताक्षरांत लिहावा, खाडाखोड करण्यात येऊ नये। म्हणजे तुम्ही जो काय अर्ज लिहिणार आहात तो स्वच्छ असायला पाहिजे आणि सुंदर हस्ताक्षरात लिहावा लागेल, खाडाखोड करण्यात येऊ नये म्हणजे तिचं खाडाखोड झाली नाही पाहिजे। तिसरी अट आहे उमेदवाराचे वय 18 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे। म्हणजे उमेदवाराचं वय 18 वर्ष पाहिजे। उमेदवार किमान 10वी परीक्षा, बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। म्हणजे जो काय उमेदवार आहे तो त्यांनी 10वीची परीक्षा पास असलेला पाहिजे। उमेदवार हा आपले सरकार सेवा केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे। म्हणजे उमेदवार हा महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे। उमेदवारांनी रहिवासी पत्त्याचा पुरावा किमान 2 पुरावे जोडणे आवश्यक आहे। मिळकत कर पावती, लाईट बिल, मागील 3 महिन्यातील फोन बिल, वाहन चालविण्याचे परवाना, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, रहिवासी दाखला, पासपोर्ट यापैकी कोणतेही 2 छायांकित स्वसाक्षांकित प्रत जोडलेले आवश्यक आहे। 7वी अट आहे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अर्जदार यांनी त्यांचा रहिवासी पत्त्याचा प्रमाणपत्र पत्त्याप्रमाणे संबंधित झोनसाठी अर्ज करण्यात यावा। त्यासाठी रहिवासी पत्ता संबंधित झोनमधील असलेबाबतच महानगरपालिकेकडील संबंधित झोन विभागाकडील दाखला सादर करणे अर्जदारास बंधनकारक आहे। 8वी अट आहे आपले सरकार सेवा केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये यापूर्वी कार्य करत असणे। CSC केंद्रधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल, तसेच इतर नागरिक सुविधा केंद्र धारकांना प्राधान्य देण्यात येईल। जाहीरनाम्याच्या दिनांकापूर्वीचे CSC प्रमाणपत्र, इतर केंद्राची नोंदणी प्रमाणपत्र जोडलेले आवश्यक आहे। 9वी अट आहे जर एका केंद्राकरिता एकापेक्षा जास्त CSC धारकांनी व नागरी सुविधा केंद्र धारकांनी अर्ज केल्यास त्यांच्या केंद्रातून मागील 6 महिन्यातील दिलेल्या सेवा व व्यवहारांच्या संख्या इतर उमेदवारांपेक्षा अधिक असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल। मागील 6 महिन्यात दिलेल्या सेवा व व्यवहाराचा अहवाल सादर करावा। 10वी अट आहे जर रिक्त केंद्रीकरिता CSC इतर नागरी सुविधा केंद्र धारकांचा कोणताही अर्ज प्राप्त न झाल्यास अर्जदाराची उच्चतम शैक्षणिक पात्रता व संगणकीय पात्रता यानुसार उमेदवाराची निवड केली जाईल। 11वी अट आहे उमेदवारांनी आधार कार्ड व पॅन कार्ड सादर करणे बंधनकारक आहे। म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्हाला द्यावं लागेल। 12वी अट आहे उमेदवारांनी अर्जांमध्ये पत्ता, ईमेल ID व मोबाईल क्रमांक स्वतःचं नमूद करणे बंधनकारक आहे। 13वी अट आहे यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र, महसूल, ग्रामपंचायत विभाग मंजूर कार्य करत असलेल्या केंद्रचालकांनी पुन्हा आपले सरकार सेवा मागणीकरिता अर्ज करू नये। 14वी अट आहे केंद्र व राज्य शासनाचे शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रमे, महामंडळे यांचे शासकीय सेवेमध्ये कार्य करत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांनी अर्ज करू नये।
म्हणजे जे काही शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रमे, महामंडळाचे महामंडळ यांचे शासकीय सेवेमध्ये कार्य करत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी अर्ज करू नये. 15वी अट आहे उमेदवार हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा नसावा. अशी बाब निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारास अपात्रता करण्यात येईल. 16वी अट आहे ग्रामीण व शहरी भागातील रिक्त ठिकाणाच्या गावाच्या यादीनुसारच अर्ज सादर करावा. इतर ठिकाणांच्या केंद्र मागणी केल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. म्हणजे जी काय ग्रामीण व शहर भागातील रिक्त ठिकाणांच्या गावाच्या यादीनुसारच अर्ज करावा, नाहीतर तुमचं काय होईल, अर्ज अपात्र ठरेल. 17वी अट आहे विवाहित स्त्रियांनी विवाहपूर्वीचे व विवाहानंतरचे नाव अशा वेगवेगळ्या नावाने अर्ज न करता केवळ विवाहानंतरच्या नाव व पत्त्यानुसार अर्ज करावा. 18वी अट आहे उमेदवारांनी अर्ज करतेवेळी अर्जातील माहिती व पुरावे हे अद्ययावत सादर करावेत. सदर माहिती व पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची खोटी, खाडाखोड, तफावत करून अर्ज सादर करण्यात येऊ नये. अशी बाब आढळल्यास उमेदवारास अपात्र करण्यात येईल. तसेच उमेदवार यांच्यावर कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. 19वी जी काही अट आहे अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा सेतू समिती सदस्य यांचेवर आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्याकरिता कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रकार करू नये. अशी बाब निदर्शनास आल्यास कोणतेही कारण न देता उमेदवारास आपले सरकार सेवा केंद्र निवड प्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. जी काय 20वी अट आहे प्राप्त अर्जांपैकी कोणता अर्ज स्वीकारायचा, कोणता अर्ज नाकारायचा किंवा संपूर्ण प्रक्रिया कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सोलापूर यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे. 21वी अट आहे जाहीरनाम्यामध्ये नमूद रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची संख्या कमी करणे किंवा वाढविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सोलापूर यांना आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जी काय तुमची आपली सेवा सरकार केंद्र जी काही नवीन योजना आलेली आहे ती सोलापूर या जिल्ह्यामध्ये आलेली आहे. तिथे हा अर्ज भरू शकता. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा ही माहिती मिळवण्यासाठी. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.